मी पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलो। एक 2 तासाची चाललेली भव्य पदयात्रा, दुकानातून होणारा नागरिकांचा प्रतिसाद आणि या पदयात्रेला भरभरून जनता दुरून देत असलेला हात वर करून पाठिंबा यातून स्पष्टपणे दिसून येते की प्रभाग क्रमांक 8 प्रमाणच पनवेल शहरात संपूर्णपणानं धनुष्यबाण आणि कमळ याची प्रचंड मोठी लाट आहे आणि 65च्या वर या ठिकाणी नगरसेवक निवडून येतील असं मला खात्री आहे। या मतदारांना मी भाषणातूनही सांगितलं आणि आजही सांगतो, आपला दुष्काळी खोरं होतं, आपली परिस्थिती अमनग्रस्त भाग म्हणून भूगोलात त्याची नोंद आहे। हा संपूर्ण भाग शेतीला पाणी देऊन हिरवागार करण्याचं खऱ्या अर्थानं निर्णय घेतले ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने घेतले। पूर्वी हे निर्णय मनोहर जोशी आणि मुंडे साहेबांनी घेतले होते, पण कालच्या 5 वर्षात, शेवटच्या 2.5 वर्षात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री त्यावेळचे, मी स्पष्टपणानं असं सांगेन की हे राज्य निर्माण झाल्यापासून जलसंपदा किंवा त्याला पुराणं पाटबंधारे खातं देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा जलसंपदा मंत्री पुन्हा कधी होणे नाही। 150 ते 200 त्यांनी सुप्रमा मंजूर करून कामं टेंडर काढून कामाला लावली। हा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतीसाठी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र घेतलेला निर्णय आमची जनता विसरू शकणार नाही। मानखोऱ्यातली लोक असोत किंवा मराठवाड्यातले असो किंवा विदर्भातून आलेले लोक असो, हे कमळ आणि धनुष्यबाणाला मतदान करतील। माझं नम्रतेचं ह्या सर्व माझ्या बांधवांना भगिनींना आव्हान आहे की आपल्याला पुढचा आपला विकास घडवून आणण्यासाठी धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावर त्यांनी मतदान माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।